बाबा, हा, बोल ना बाळा. मला तुमच्याशी जरा महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. असं म्हणतो. ये ना, बस ना, मग बोल ना, काय बोलायचं. माझं आहे ना, एका मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. फक्त विषय असा आहे बाबा, की ती दुसऱ्या जातीची आहे. लव्ह मॅरेज? ही दुसऱ्या जातीची? बघ बाळा, हा विषय फार नाजूक आहे. मी तुला हो पण म्हणणार नाही आणि नाही पण म्हणणार नाही. पण काही गोष्टी मला तुझ्याशी डिस्कस करायचे. त्यानंतर तू स्वतः डिसिजन घे की तुला काय करायचं. बघ बाळा, लग्न ही फार नाजूक गोष्ट आहे. यात फक्त एक मुलगा आणि मुलगी एकत्र येत नाहीत, तर दोन कुटुंब एकत्र येतात. आणि तुझ्या बाबतीत ते होणार नाही, कारण की याला वेगळंच वळण लागेल. आणि आमचं काय रे, आमची खूप मोठमोठी स्वप्न आहेत. एकुलता एक मुलगा आहे, त्याचं धूमधडाक्यात लग्न व्हावं, समाजात नाव व्हावं, समाजात परत आपले नातेवाईक सगळे एकत्र यावे, गावात नाव व्हावं. पण या तुझ्या निर्णयामुळे ही सगळी स्वप्न धुळीस मिळतील. आजकालची तुमची तरुणाई काय रे, 18 वर्ष पूर्ण होण्याची वाट बघतात. वय पूर्ण झालं, बालिक झाले की पहिले पळून जातात. अरे हीच तर फार मोठी बालिशपणा आहे तुमचा. तुमचं वय जरी पूर्ण झालंय, कायद्याने मान्यता जरी दिली आहे, पण तुमची परिपक्वता, तुमची मॅच्युरिटी ती कुठं आली आहे रे? अरे ज्या आईवडिलांनी तुम्हाला लहानपणापासून आतापर्यंत मोठं केलं, सांभाळलं, आणि 4 दिवसाच्या प्रेमासाठी तुम्ही त्यांना सोडून जाता, पळून जाता. अरे त्यांच्या मनाचा कधी विचार केला का रे तुम्ही? अरे तू तर मुलगा आहेस रे. मुलीच्या आई वडिलांचा विचार केलास? त्यांना किती अपमानास्पद वागणूक मिळेल समाजात. त्याचे नातेवाईक त्यांना वाईट टाकतील. पप्पा, मला तुमचं सगळं म्हणणं पडतंय, पण माझं प्रेम आहे हो तिच्यावर. मी नाही राहू शकत. मी कसा विसरू तिला, तुम्हीच सांगा. बाळा, आई वडिलांनी 25 वर्ष सांभाळलेलं प्रेम महत्वाचं आहे तुला, का त्या मुलीचं 2 वर्षाचं प्रेम? हे तू ठरवायचं. बाळा, तुझ्या बहिणीचा तरी विचार कर. अरे आज तू लग्न करशील, पण तिचं स्थळ जमवताना लोक म्हणतील भावानी पळून जाऊन लग्न केलं म्हणजे बहिणी तशीच असेल. तिचं लग्न जमवायला किती त्रास होईल. ठीक आहे बाबा, मला तुमचं म्हणणं पटलं. मी त्या मुलीला सांगन की आपण हे रिलेशन इथून पुढे नको वाढवायला आणि हळूहळू मी तिच्याशी लांब होऊन जाईल. तर मित्रांनो, आजकाल मुलं मुली पळून जाण्याचं मागचं फार मोठं कारण आई वडील स्वतः पण आहेत. कामामध्ये इतके व्यस्त झालेत की त्यांना वेळ देत नाहीत. त्यांच्यासोबत बसा, गप्पा मारा, त्यांना वेळ द्या, समजून घ्या. आणि अधूनमधून त्यांचे मोबाईल चेक करत चाला. आपली मुलं मुली काय करतायत याच्यावर लक्ष ठेवा. तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की सांगा.